नमस्कार. आज आपण एका अशा शहराची गोष्ट पाहणार आहोत जे अक्षरशः इतिहासात हरवून गेलं होतं. पण आता ते पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर येत आहे. आणि हे शहर आहे छत्तीसगडमधलं सिरपूर. तर ही गोष्ट आहे छत्तीसगड राज्यातल्या महासमंद जिल्ह्यातून वाहणाऱ्या महानदीच्या काठावर वसलेल्या एका ऐतिहासिक जागेची. जरा विचार करा, या शांत नदीच्या किनाऱ्यावर कित्येक शतक, कितीतरी कथा, कितीतरी रहस्य दडलेली असतील, नाही का? आणि बघा, ही प्राचीन कथा आजच्या काळात इतकी महत्वाची का ठरते? कारण भारत सरकार आता या जागेला युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये सामील करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. आणि जर हे झालं ना, तर सिरपूरचं जे काही ऐतिहासिक वैभव आहे ते पुन्हा एकदा जगासमोर येईल. इथल्या संवर्धनाच्या कामाला गती मिळेल आणि पर्यटनाला तर एक नवीच दिशा मिळेल. मग प्रश्न हा आहे की असं नेमकं काय खास आहे या प्राचीन शहरात? चला जरा खोलात जाऊन पाहूया. या प्रश्नाचं उत्तर शोधायला आपल्याला इतिहासात थोडं मागे जावं लागेल. त्या काळात जेव्हा सिरपूर हे दक्षिण कोसलचं एक महत्त्वाचं राजकीय केंद्र, एक राजधानी होती. विचार करा, 5व्या शतकापासून ते अगदी 12व्या शतकापर्यंत, म्हणजे जवळपास 700 वर्ष, इतकं मोठा काळ हे शहर जिवंत होतं, एकदम गजबजलेलं. आणि साहजिकच या एवढ्या मोठ्या काळात इथं अनेक राजकीय आणि सामाजिक बदल घडले. पांडुवंशी आणि सोमवंशी राजांच्या काळात सिरपूर म्हणजे काही साधीसुधी वस्ती नव्हती. नाही, ते दक्षिण कोसल नावाच्या एका मोठ्या साम्राज्याचं सत्ताकेंद्र होतं. एक शक्तिशाली राजधानी जिथून पूर्ण राज्याचा कारभार चालायचा. पण सिरपूरचं जे खरं वेगळेपण आहे ना, ते फक्त त्याच्या राजकीय महत्त्वामुळे नाहीये. ते आहे तिथल्या धार्मिक सलोख्यामुळे. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. बघा, एकाच शहरात तुम्हाला शिवमंदिरं मिळतात, विष्णू मंदिरं मिळतात, बौद्ध विहार आहेत आणि जैन विहार सुद्धा आहेत. म्हणजे विचार करा, शैव, वैष्णव, बौद्ध आणि जैन या चारही मोठ्या परंपरा एकाच ठिकाणी एकत्र नांदत होत्या. खरं सांगायचं तर प्राचीन काळात असं उदाहरण सापडणं हे खूप खूप दुर्मिळ आहे. आणि सिरपूरचं हे सगळं वैभव फक्त कथा-कहाण्यांमध्ये नाहीये, तर तिथल्या वास्तूंमध्ये, त्या दगडामध्ये आजही ते जिवंत आहे. आपण ते पाहू शकतो. याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे हे लक्ष्मण मंदिर. हे 7व्या शतकातलं भगवान विष्णूंना समर्पित मंदिर आहे. आणि हे फक्त एक मंदिर नाही, तर त्या काळातल्या भारतीय मंदिर वास्तुकलेचा एक अद्भुत, एक उत्कृष्ट नमुना आहे. त्याची कलाकुसर, त्याची रचना आजही थक्क करून सोडते. आणि या लक्ष्मण मंदिराच्या जवळच एक अजून भव्य मंदिर परिसर आहे. त्याचं नाव आहे सुरंगटीला. याची रचना एका खास शैलीत केली आहे, जिला पंचायतन शैली म्हणतात. आता ही पंचायतन शैली म्हणजे काय? तर सोपं आहे. मध्यभागी एक मुख्य मोठं मंदिर असतं आणि त्याच्या 4 कोपऱ्यांवर 4 छोटी छोटी मंदिरं. ही रचना त्या काळातल्या उत्कृष्ट आर्किटेक्चर आणि प्लॅनिंगचं एक जबरदस्त उदाहरण आहे. जसं मी आधी म्हटलं, सिरपूरमध्ये फक्त हिंदू मंदिरं नव्हती, बौद्ध धर्माचाही तिथे खूप मोठा प्रभाव होता. याचंच उदाहरण म्हणजे तिवरदेव महाविहार नावाचा एक मोठा बौद्ध मठ. आणि इथे सापडलेली भगवान बुद्धांची मूर्ती हे तर जणू या शहराच्या त्या बहुधार्मिक असण्याचं प्रतीकच आहे. तर हा झाला सिरपूरचा गौरवशाली भूतकाळ. आता आपण हे पाहूया की हाच भूतकाळ त्याच्या भविष्याला कसा आकार देतोय. एवढा मोठं शहर, पण कित्येक शतकं ते अक्षरशः विसरून गेलं होतं. आणि मग आधुनिक काळात 1871 साली पुरातत्वशास्त्रज्ञ अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी याची पहिली नोंद केली. म्हणजे विचार करा, फक्त 150 वर्षांपूर्वी हे शहर पुन्हा एकदा जगाच्या नजरेत आलं. तर मग मुद्दा हा आहे की सिरपूरला वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा का मिळायला हवा? तर ह्याचं कारण स्पष्ट आहे. 1. ते कित्येक शतकं एक महत्त्वाचं राजकीय केंद्र होतं. 2. ते धार्मिक सलोख्याचं एक दुर्मिळ आणि मोठं उदाहरण आहे. आणि 3. ते आपल्या सुरुवातीच्या भारतीय कलेचा आणि वास्तुकलेचा एक अनमोल खजिना आहे. तर विचार करा, हजारो वर्षांपूर्वी बांधलेलं, पण फक्त 150 वर्षांपूर्वी पुन्हा सापडलेलं शहर. ह्या सिरपूरच्या मातीखाली अजून किती रहस्य दडलेली असतील, कोण जाणे. सिरपूरचं खरं वैभव, खरी ओळख अजूनही जगासमोर यायची बाकी असेल.